पोचले का तुम्ही? मी केव्हाची वाट बघत होती कॉलची. अगं 2च तास तर झाले आपल्याला भेटून. 120 मिनिट आणि 7200 सेकंद झाले आपल्याला भेटून. हो, आज सर्व म्हणत होते जोडी किती छान दिसत होती आणि मम्मीने माझी घरी येऊन लगेच नजर काढली. तुमची पण नजर काढायला सांगा आईंना, कारण माझ्या मैत्रिणींना सारख्या तुमच्याकडे बघत होत्या. आज तुम्ही खूप छान दिसत होते. मला प्रॉमिस करा तुम्ही दाढी नाही काढणार असं. तुम्ही दाढीमध्येच खूप छान दिसता. मी कशी दिसत होती? तुम्ही सारखे सारखे टक लावून माझ्याकडे बघत होते. का हो? ती रेड कार आपलीच होती का? आपण तिच्यामध्ये जाऊ महाबळेश्वरला फिरायला. तुमचा नंबर मी काय नावाने सेव्ह केलाय? गेस करा. हनी बनी, तुम्ही माझा नंबर काय नावाने सेव्ह केलाय? मी का? होम मिनिस्टर. इश्य काही पण. आपले फोटो खूप छान आले आजचे. मी ना स्टेटसला टाकले तर खूप लोकांचे रिप्लाय आले, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही पण टाका ना स्टेटस आणि मला सांगा कोणी कोणी काय रिप्लाय केला. माझे मम्मी पप्पा ना खूप खुश आहे. सर्व म्हणताय खूप छान परिवार भेटला. थँक्यू तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. आईंचा स्वभाव खूप छान आहे बरं का. प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला, माझी पप्पी पण घेतली. अशी सासू भेटायला ना खरंच नशीब लागतं. तुम्ही दिलेली रिंग मला खूप आवडली आणि थँक्यू मोबाईलसाठी. मोबाईल पण खूप छान आहे. आणि हो, मी तुम्हाला जे गिफ्ट दिलंय ना ते उद्याच ओपन करायचं. मी सांगेल तेव्हा. मी ना तुम्हाला आवडलेल्या भाजींची लिस्टच बनवली. आणि हो, तुम्ही ना पोटभर जेवण करत जा ना. किती बारीक झाले. अगं जास्त खाऊन खाऊन मी जाड होऊन चाललो. मग काय झालं? तुम्ही कसे पण असले तरी मला आवडणार आहे. आणि ते छोटंसं पिल्लू कोण होते? दादू ना. मला सारखे मामी म्हणत होते. ओ, आपण ना दादूंना आपल्याकडेच शिकायला ठेवू. आई काय करताय? आईंना सांगा मी तिकडे आली ना सर्व काम मिस करत जाईल. आईने फक्त आराम करायचं. बरं ठेवू का आता? का बरं? अजून तर 1.5 तास झाला. अजून अर्धा तास बोला ना.